नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण टिफिनसाठी राजस्थानी पद्धतीने चणा डाळ कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी ते एक मोठा कप भरून चणा डाळ, अंदाजे 200 ग्रॅम चणा डाळ आहे ही. तरी 1 तासापूर्वी मी भिजवून घेतलेली आहे. तर 1 तासानंतर ही चणा डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे, म्हणजे अगदी एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी कुकरमध्ये एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये घातलेली आहे हरभऱ्याची डाळ. मी यामध्ये घालते पाणी, हळद, थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. नंतर भाजी ती आपण घालणारच आहोत. 1 चमचा घालते तेल आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून अगदी याची एकच शिट्टी काढायची आहे. तोपर्यंत मी इथे कांदा चिरून घेतलेला एक मोठ्या आकारामध्ये, त्याचबरोबर एक टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर एक छोटा कांदा मी स्लाइस असा चिरून घेतलेला आहे. तर तो आता मी बाजूला ठेवते आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मी छान असं वाटून घेते. तर आता याच्यामध्ये घालते सुरुवातीला आलं, लसूण, कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर हिरवी मिरची घालते आणि टोमॅटो. आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळ अगदी मऊ अशी शिजलेली आहे, म्हणजे अगदी पुरणासारखी नाही शिजवायची, पण बोटावरती घेतली तर अशी हलकीशी क्रश व्हायला हवी इतपतच डाळ शिजवायची आहे. आणि यातील मी पाणी काढून बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता पुढची कृती पाहूया. तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, 3 ते 4 चमचे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालते जिरे छान फुलले की याच्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि आपण मिक्सरवरती आत्ता जे बारीक असं वाटून घेतलेलं आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटोचं, तर ते घालायचं आहे. फोडणीमध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटोचा कच्चापणा दूर होऊन ही ग्रेव्ही छान शिजली पाहिजे. इतपत आपल्याला 1 ते 2 मिनिट याला परतून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी घालते हळद, लाल तिखट. आपण सुरुवातीला हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळं लाल तिखट तुम्ही अंदाजानुसार घाला. 1 चमचा घातला आहे गरम मसाला, 1 चमचा घालायचा आहे धने पावडर, गरजेनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता सर्व मसाले या ग्रेव्हीमध्ये मी छान असे परतून घेते. तर कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे 1 ते 2 मिनिट. लगेचच याला तेल सुटायला लागतं. तर खूप छान आणि अगदी चविष्ट अशी ही चणा डाळ लागते. तर या पद्धतीने करून तुम्ही नक्की पहा. आता छान ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये मी घरी लावलेलं घट्ट एकदम फ्रेश असं दही घालते. दही अजिबात आंबट घालायचं नाही. तर मी 3 चमचे घट्ट दही घातलेलं आहे. तर ग्रेव्हीमध्ये घट्ट दही घातल्यानंतर लगेचच याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दही या ग्रेव्हीमध्ये फाटणार नाही. तर कंटिन्यू आपल्याला 1 मिनिट याला हलवून घ्यायचं आहे. दही ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये डाळ शिजून वरती जे पाणी उरलेलं आहे 1 वाटी, तर ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे दही आपलं फाटत नाही. तर हे 1 वाटी पाणी उरलेलं होतं डाळीच्या वरती, तर मी फेकून न देता या भाजीमध्ये याचा उपयोग करते. तर पाणी घातल्यानंतर फक्त याला छान मिसळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर का आता हे पातळ वाटत असेल तर नंतर ही भाजी खूप घट्ट होते. तर पाण्याला उकळी आल्यानंतर याला मी 3 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता 3 मिनिटानंतर या पाण्याला मस्त असा वरून तवंग आलेला आहे. तर खूप छान आणि टेस्टी मस्त अशी ही चणा डाळ होते. तर स्लाइसमध्ये कट करून ठेवलेला जो कांदा होता तर तो याच्यामध्ये मी घालते. या ठिकाणी तुम्ही हवं तर सुरुवातीला कांदा तेलामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता, पण या पद्धतीने जर घातला कांदावरून तर खाताना डाळीसोबत याची चव खूप छान लागते. आता मी डाळीतील पाणी काढून ठेवलेलं होतं, त्याचबरोबर आता ही उरलेली चणा डाळ सगळी याच्यामध्ये घालते. डाळीमध्ये अजिबात पाणी उरलेलं नाही आणि आता या पाण्यामध्येच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण 60% डाळ शिजवून घेतलेली होती. तर आता डाळ घातल्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला एक उकळी आली की पुन्हा याला 3 ते 4 मिनिटासाठी मी झाकून ठेवते. तर हे पहा अगदी 3 मिनिटामध्येच आपली चणा डाळ शिजून मस्त रेडी आहे. खूप छान सुगंध येतोय, कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान येतोय. आणि ही चणा डाळ जसजशी थंड होते तसतशी खूप घट्ट होते. तर यामध्ये पाण्याची क्वांटिटी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता, पण शक्यतो याच पद्धतीने जर बनवली तर खूप छान होते. तर टिफिनसाठी जेव्हा घरात भाजी नसते तर त्यावेळेस ही चणा डाळ या पद्धतीने तुम्ही करून नक्की पहा. राजस्थानी पद्धत आहे, खूप छान होते ही. तोपर्यंत मी सिंपल असे प्लेन पराठे लाटून घेते.
तर आता हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने मी चौकोनी असे प्लेन 2 पराठे भाजून घेते। तर आता आपल्याला जेवणाचं ताट वाढून घ्यायचं आहे। तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजीला काही नसतं किंवा घाई गडबडीत टिफिनला पटकन काय देता येईल, तर यासाठी हा चणा डाळ हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।